हॅलो स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 बघणार आहोत. सो ज्याच्यामधला फर्स्ट प्रॉब्लेम इथं सॉल्व करू. सो ह्या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, इन फिगर 2.5 लाईन RP पॅरलल टू लाईन MS. सो ते आपण आधी लिहून घेऊ. लाईन DK इज देअर ट्रॅव्हर्सल लाईन, सो ते पण लिहून घेतलं. अँगल DHP इक्वल टू 85 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ फॉलोइंग अँगल. आणि हे चार अँगलचं आपल्याला मेजर शोधायचं आहे. ही डायग्राम जी इथं दिलेली होती तीच मी इथं काढून घेतली आहे, कारण जर मोठी डायग्राम असेल तर तुम्हाला समजायला पण सोपं पडेल. सो ह्या क्वेश्चन मध्ये ह्या तीन इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली आणि फाइंड आउट काय करायचं आहे, हे चार अँगल. स्टार्ट करू फर्स्ट अँगल पासून, जो आहे अँगल RHD. सो अँगल RHD या अँगलची आपल्याला मेजर काढायची आहे. जर तुम्ही थेरम व्यवस्थित बघितले असतील मागच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे हे खूप इझिली समजेल. पण जर बघितले नसतील तर तुम्हाला हे मे बी डिफिकल्ट जाऊ शकतो. सो माझं रिकमेंडेशन आहे की आधी मागचा व्हिडिओ बघा आणि मग हे व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. ठीक आहे. सो RHD चं व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याकडे हा अँगल ऑलरेडी दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा एकाच लाईनवर दोन अँगल असतात तेव्हा आपण कोणता थेरम यूज करतो? करेक्ट, अँगल इन लिनियर पेयर थेरम. आणि हा थेरम काय म्हणतो की अँगल RHD प्लस अँगल DHP इक्वल टू 180 डिग्री. सो RHD तर तसंच लिहिणार, DHP दिलेला आहे 85 डिग्री. RHD ची व्हॅल्यू काढण्यासाठी 180 डिग्री मायनस करणार 85 डिग्री आणि याची व्हॅल्यू आली 95 डिग्री. सो जो फर्स्ट अँगल होता त्याचं आपल्याला इथं आन्सर मिळालं. याच्यामध्ये आपण कोणता थेरम यूज केला? अँगल इन लिनियर पेयर्स थेरम. आता सेकंड अँगल बघू. सेकंड अँगल आहे अँगल PHG. सो जो आहे हा अँगल. या अँगलची आपल्याला मेजर काढायची आहे. सो परत ह्या अँगलची मेजर काढण्यासाठी ह्या अँगलची इन्फॉर्मेशन आपल्याला ऑलरेडी दिली आहे आणि हे दोघं अँगल कोणते असतात? व्हर्टिकली अपोजिट अँगल. करेक्ट. सो व्हर्टिकली अपोजिट अँगल नुसार आपण काय म्हणू शकतो की अँगल RHD इक्वल टू अँगल PHG. RHD तर आपल्याला ऑलरेडी कळालंय 95 डिग्री. सो आपण म्हणू शकतो की अँगल PHG चं मेजर आलं 95 डिग्री. हे सेकंड अँगलचं आन्सर मिळालं. आता मूव्ह करू थर्ड अँगल कडे, जो आहे HGS. सो डायग्राम मध्ये तो अँगल हा इथे येणार. या अँगलची आपल्याला आता इन्फॉर्मेशन काढायची आहे. सो ह्या अँगलची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी आपल्याकडे तीन अँगल ऑलरेडी दिलेले. बघा, हा अँगल आणि हा अँगल सेम पोझिशनवर आहेत, फक्त लाईन वेगवेगळी आहे. सो ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. सेम पोझिशनवर अँगल असेल आणि फक्त लाईन वेगळे असतील तर तिथं आपण यूज होतो करस्पॉन्डिंग अँगल थेरम. सो ह्या थेरम नुसार आपण काय म्हणणार की अँगल DHP इक्वल टू अँगल HGS. सो DHP ची व्हॅल्यू आहे 95 डिग्री, DHP ची व्हॅल्यू आहे 85 डिग्री. सो आपण इथं लिहिणार की जो अँगल HGS ज्याची व्हॅल्यू काढायची होती ती आली आहे 85 डिग्री. सो आपण थर्ड अँगलची मेजर सुद्धा फाइंड आउट केली. आता उरला शेवटचा अँगल, जो आहे अँगल MGK. सो MGK अँगल हा आहे. परत हा अँगल आणि हा अँगल
हे जर तुम्ही बघितले तर हे येतात व्हर्टिकली अपोजिट अँगल. सो सिंपल व्हर्टिकली अपोजिट अँगल थेरमनुसार अँगल MGK इक्वल टू असतो अँगल HGS आणि HGS ची व्हॅल्यू आहे 85 डिग्री. सो ती आपण फक्त इथं लिहून घेऊ आणि इथंच आपल्याला मिळालं की जो फोर्थ अँगल आहे त्याचं आन्सर आहे 85 डिग्री. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त थेरम माहिती पाहिजेत. जर तुम्हाला थेरम माहिती नसेल तर तुमच्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही. एकच पर्याय आहे की थेरम लक्षात ठेवा आणि प्रॉब्लेम 5 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करा. आता आपण जाऊयात सेकंड क्वेश्चन कडे. सो प्रॉब्लेम सेट 2.1 चा क्वेश्चन नंबर 2. ही डायग्राम होती, हीच डायग्राम मी इथं काढली आहे. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आहे, इन फिगर 2.6 लाईन P पॅरलल टू लाईन Q. सो ही सगळ्यात मोठी इन्फॉर्मेशन आहे. अँड लाईन L अँड लाईन M आर ट्रॅव्हर्सल. सो याच्यामध्ये 2 लाईन ट्रॅव्हर्सल आहे ते पण लिहून घेतलं. मेजर सम ऑफ द अँगल्स आर शोन, हेन्स फाइंड द मेजर ऑफ अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D. सो परत ह्या क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आपल्याला बाकीचे जे उरलेले अँगल आहे त्यांची व्हॅल्यू काढायची आहे. सुरू करू ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला. सगळ्यात आधी आपण बघणार अँगल A कडे. आता अँगल A काढण्यासाठी आपण लक्ष जर दिलं तर ही एक लाईन आहे आणि ह्या लाईनवर हे 2 अँगल आहे. सो जेव्हा एकाच लाईनवर 2 अँगल असतात तेव्हा आपण यूज करतो अँगल इन लिनियर पेयर थेरम. आणि हा थेरम काय म्हणतो की अँगल A प्लस 110 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल A काढण्यासाठी आपल्याला 180 डिग्री मायनस 110 डिग्री करावं लागेल. याच्यावरून आपल्याला आन्सर मिळेल 70 डिग्री. सो हा आला अँगल A. सो इथं मी लिहून घेते अँगल A ची व्हॅल्यू आली 70 डिग्री. आता जाऊयात अँगल B कडे. अँगल B काय म्हणतो की हा एक अँगल आहे आणि अँगल A हे जर आपण बघितले तर हे दोघं अँगल येतात अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स मध्ये. कसं, ह्या 2 पॅरलल लाईन आहे आणि ही एक आहे ट्रॅव्हर्सल लाईन. सो हे दोघं तर एक्सटेरियर अँगल आहेत पण अल्टरनेट पण आहे म्हणजे अपोजिट साइडला पण आहे. सो अल्टरनेट एक्सटेरियर अँगलचा आपण इथं थेरम यूज करू. याच्यात म्हटलं जातं की अँगल A इक्वल टू अँगल B येणार. अँगल A ची व्हॅल्यू आहे 70 डिग्री म्हणून आलं अँगल B इक्वल टू 70 डिग्री. दॅट्स इट. पुढे जाऊयात थर्ड अँगल C कडे. अँगल C शोधण्यासाठी आपल्याला हे माहिती आहे की परत ही एक ट्रॅव्हर्सल लाईन आहे. ठीक आहे. सो इथं जर लाईन थोडी वाकडी जात असेल तर प्लीज समजून घ्या. ही एक ट्रॅव्हर्सल लाईन आहे, याच्यावर हा एक अँगल आणि हा एक अँगल सेम पोझिशनवर आहेत. बघा या 2 पॅरलल लाईन वेगवेगळ्या आहे फक्त. तर इथं यूज होणार करस्पॉन्डिंग अँगल थेरम आणि करस्पॉन्डिंग अँगल थेरम म्हणतो की अँगल C इक्वल टू हा अँगल जो आहे 115 डिग्री. सो इथं आपल्याला अँगल C मिळाला. सो अँगल C ची व्हॅल्यू आहे 115 डिग्री. आता लास्ट वाचलेला आहे अँगल D. अँगल D काढण्यासाठी हा इथं अँगल D आहे. तुम्ही काय करणार, एक लाईन आहे त्याच्यावर हे 2 अँगल दिसत आहे तर यूज करणार अँगल इन लिनियर पेयर थेरम. आणि ज्याच्यामध्ये माहिती पडलं की अँगल D प्लस 115 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल D काढण्यासाठी
आपण 180 डिग्री मधून 115 डिग्री मायनस करणार. सो लास्ट मध्ये अँगल डी ची व्हॅल्यू मिळाली 65 डिग्री. सो हेच आपण इथं लिहून घेतलं 65 डिग्री. सो ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला अँगल ए, बी, सी आणि डी काढायचं होतं, जे इथं आपल्याला आन्सर मिळालंय. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे असं होऊ शकतं की अँगल ए मी ज्या थेरमने काढला आहे तुम्ही दुसरा थेरम यूज करून पण काढू शकतात. फक्त इम्पॉर्टंट काय आहे की आन्सर सेम आले पाहिजे. थेरम तुम्ही तुमच्या लॉजिकनुसार वापरा, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. इथं मी सोपे थेरम वापरलेले आहेत म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम लवकर कळेल. बाकी तुम्ही म्हटले की अँगल डी काढण्यासाठी आम्ही वेगळा थेरम पण वापरू शकतो. ऑफकोर्स वापरा आणि त्या थेरमने आन्सर काढा. फक्त अँगल डी काय यायला पाहिजे 65 डिग्री.